सन्मान समिती आणि मराठा सेवा संघ मोहोळ तालुक्याच्या वतीनं आज मोहोळ तहसील कार्यालयावर जो मोर्चा आयोजित केलेला आहे, या मोर्चाला उपस्थित असणारे सर्व बंधू भगिनी, त्याचबरोबर या मोर्चाला ज्या भावनेला घेऊन आपण या ठिकाणी आलेलो आहोत. परभणी या ठिकाणी भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला. परभणीमध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीनं कोम्बिंग ऑपरेशन लावलं आणि कोम्बिंग ऑपरेशन मध्ये एका गरोदर महिलेवर हल्ला केला. ती गरोदर महिला गंभीर जखमी झाली. आम्हाला अशी खात्री आहे की पोलीस प्रशासन एवढं नीच लेवलचं झालेलं नाही. अजून एका गरोदर महिलेला मारणे इतकं पोलीस प्रशासन अजून नीच झालेलं नाही. परंतु पोलिसांच्या वेशेमध्ये या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी सुनियोजित कार्यक्रम केला, त्या लोकांनी पोलिसांच्या वेशामध्ये येऊन त्या परभणीच्या भीमनगरमध्ये घुसून झोपलेल्या म्हाताऱ्यांना, महिलांना, तरुणांना, लहान मुलांना मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये एक गरोदर महिला जखमी झाली, ऍडमिट झाली, तिचा गर्भपात झाला. इतका अमानुष कृत्य पोलिसांच्या नावाखाली इथल्या सरकारी यंत्रणेनं केलेलं आहे. सरकारी यंत्रणा ज्यांच्या हाताखाली आहे, जसा बीडचा मर्डर संतोष देशमुख यांचा जसा सरकारी यंत्रणेच्या हाताखालच्या माणसांनी केला, तसाच सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू देखील सरकारच्या यंत्रणेच्या हाताखालच्या माणसांनी करून आणलेला आहे. परंतु त्याचं पाप हे पोलीस प्रशासनावर आज आपल्याला पडताना दिसत आहे. अभ्यास करून भरती झालेलं पोलीस प्रशासन एवढं घाण कृत्य करणार नाही अशी मला खात्री आहे. परंतु पोलिसांच्या नावाखाली या ठिकाणची सरकारमध्ये असणारे लोक, ज्यांच्या हाताखालची लोक आहेत, त्यांनी हे कृत्य केलेलं आहे असं मला ठामपणे या ठिकाणी वाटतंय. या परभणीतल्या दोषींवर, बीड मधल्या संतोष देशमुख यांच्या दोषींवर कारवाई झाली पाहिजे. या ठिकाणी भीमसैनिक आणि शिवसैनिकांची या ठिकाणी मागणी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर जे प्रेम करतात, ज्यांनी या भारताला संविधान दिलं, 1950 पूर्वी कुंभाराचा माणूस गाडगी बनवायचा, चांभाराचा माणूस चपल्या शिवायचा, नाव्याचा माणूस केस कटिंग करायचा, माळ्याचा माणूस, कुणब्याचा माणूस शेती करायचा, मान समाज किरसुनी बनवायचा, महार समाज मेलेली गुरंढोरं वडायचा. परंतु भारतीय संविधान या ठिकाणी बाबासाहेबांनी 1950 ला दिलं या देशाला. आणि या ठिकाणचा चांभार असेल, कुंभार असेल, नाव्या असेल, महार असेल, मांग असेल, माळे असेल, कोणबे मराठा असेल, या ठिकाणी त्याला जशी त्याची बुद्धी असेल तसं या ठिकाणी काम करण्याची संधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून सर्वांना दिली. आज जर आपण बघितलं, आदिवासी समाजाचे राष्ट्रपती आहेत, हे जे तडीपार गृहमंत्री आहेत, ते अमित शहा यांचा काय व्यवसाय होता त्यांच्या आजोबाचा? तर भंगारचं दुकान होतं, भंगारचं. आणि या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काय व्यवसाय होता? तर चहा विकायचा व्यवसाय होता. त्यांची लायकी चहा विकायची आहे, त्यांची लायकी भंगारचं दुकान चालवायची आहे. परंतु यांना भारतीय संविधानामुळे एवढी मोठी संधी मिळाली की आज या देशाच्या सर्वोच्च स्थानी आहेत. हे भारतीय संविधान जर नसतं तर या देशाचे तडीपार गृहमंत्री अमित शहा आणि त्यांचा मुलगा जय शहा यांनी काय काम केलं असतं? तर भंगार गोळा करायचं काम केलं असतं. अमित शहा गाडा ढकलत म्हणाले असते, ते भंगारवाले, ते भंगारवाले, छापडी दे, लोखंड दे, पत्रा दे, आणि अमित शहा ते गोळा करत बसला असता आणि त्याचं पोरग जय शहा ते काटा करत बसला असतं. कदाचित त्यानं काटा सुद्धा मारला असता त्याचा स्वभाव बघून. आणि या देशाचे पंतप्रधान चहा विकत होते, ते काय म्हणाले असते, हे गरम चहा, कोणाला चहा पाहिजे? गरम चहा 5 रुपयाला चहा, 10 रुपयाला चहा. परंतु बाबासाहेबांच्या एवढ्या पॉवरफुल भारतीय संविधानामुळे
की चहा विकणारी माणसं आज देशामध्ये पंतप्रधान झाले, गृहमंत्री झाले, एवढे हक्क अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या नालायक लोकांना दिले. 2002 ला अटल बिहारी वाजपेयी या देशाचे पंतप्रधान होते. त्यांचं लखनौमध्ये चिंतन मनन शिबिर होतं भाजपचं. त्या भाजपच्या सभेमध्ये, चिंतन मनन सभेमध्ये अटल बिहारी वाजपेयी म्हणतात, मैं केवळ एक ब्राह्मण मास्टर का लड़का, मैं केवळ एक ब्राह्मण मास्टर का लड़का आज बाबा साहब की वजह से प्राइम मिनिस्टर बनाऊ. अरे कुठं अटल बिहारी वाजपेयी, कुठेही चहा विकणारी, कुठेही तडीपार लोक. ज्या बामणांना या देशामध्ये पूजा अर्चा करायचं काम होतं, त्या बामणांना या देशाचा पंतप्रधान होण्याची संधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे मिळाली. एवढा हक्क अधिकार बाबासाहेबांनी बिनधास्तपणे, मुक्तपणे या देशाला दिले, देशातल्या नागरिकाला दिले. आज जर तुम्ही बघितलं, एखादा न्हाव्याचं पोरग जर त्याला वाटलं मला आज कटिंग करायचं नाही, मी आयुष्यात कुणाची कटिंग करणार नाही, त्याचं जर शिक्षण असेल तर तो या देशाचा, या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी बनू शकतो, या देशाचा, या राज्यातला, या तहसील ऑफिसचा तहसीलदार बनू शकतो, या पोलीस स्टेशनचा पोलीस निरीक्षक बनू शकतो, पंचायत समितीचा बीडीओ बनू शकतो. एवढा हक्क अधिकार सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहेत. परंतु आज संपूर्ण देशामध्ये अराजकता माजलेली आपल्याला दिसत आहे. सरकारी यंत्रणेनं शांतता आणि सुव्यवस्था राखायचं काम करायचं, तर सरकारी यंत्रणा या देशातली शांतता आणि सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करत आहे. आणि आज सरकार विरुद्ध जनता असं संपूर्ण देशभर वातावरण तयार झालेलं आहे. हे देशाला घातक असणारं वातावरण आहे. या देशात भाजप सरकार आहे, त्यांच्या मित्र पक्षाचं सरकार आहे. या देशातल्या भाजपचं सरकारचं मानसिकता आपल्याला परत न्हाव्याच्या पोरानं कटिंगच केली पाहिजे, परत कुंभाराच्या पोरानं गाडगेच बनवली पाहिजे, परत मांगाच्या पोरानं किरसुन्या जिंकल्या पाहिजे, परत माराच्या पोरानं गुरज वळली पाहिजे, आणि परत मराठा कुणबी माळ्याच्या पोरांनी शेतीच केली पाहिजे, धनगराच्या पोरानं मेंढराच राखली पाहिजे, असं या देशातल्या भाजप सरकारला वाटतंय. म्हणून हे आरामखोर लोक आपल्यावर बेछूटपणे लाठीमार करतात, बेछूटपणे मर्डर करतात आणि बिनधास्तपणे फिरतात. आज जिल्हा आपल्याला, राज्य लेवलला आपल्याला बंद पुकारावं लागतं एखाद्या आरोपीला अटक करा म्हणून. आणि एवढे खालच्या लेवलची शांतता आणि सुव्यवस्था या देशामध्ये निर्माण झालेली आहे, हे निषेध करण्याची गोष्ट आहे. आणि मला एकदा सर्वांना एवढंच सांगायचं आहे की आपण सर्वांनी शांततेने सहकार्य करायचं आहे. येणारा काळ हा खूप कठीण आहे या देशामध्ये. परवाच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आपल्याला भाषण करताना म्हणाल्या, हे भाजप सरकार त्या देशामध्ये जेलची संख्या का वाढवत आहे, का वाढवायची गरज आहे, जेलची संख्या कमी करायचं तर भाजप सरकार या देशामध्ये जेलची संख्या वाढवत आहे. कारण लढणारी लोक यांना अजिबात चालत नाही. आजपर्यंत असं कधीच घडलं नाही की लढणाऱ्या माणसांना जेलमध्ये टाकायचं, आणि ज्यांनी मर्डर केलेले आहेत, खून केलेले आहेत, ते सुरक्षेमध्ये जनतेतून फिरायचं. एवढं अमानुषपणे या देशामध्ये कृत्य चालू आहे. या ठिकाणी मी एवढंच या ठिकाणी सर्व पोलीस प्रशासनाला आणि शासनाला आवाहन करतो की बीडमध्ये जो प्रकार घडला, त्या आमचे बंधू संतोष देशमुख यांचा अमानुषपणे खून झाला, मर्डर झाला, त्या खुनाची SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे. त्या खुनामध्ये इन्व्हॉल्व असलेल्या सर्व आरोपींना अटक झाली पाहिजे. त्याचबरोबर परभणीमध्ये ज्या पद्धतीने न्यायालयीन कोठडीमध्ये आमचे बंधू भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा मर्डर झाला, त्या मर्डरची जबाबदारी त्या ठिकाणी पोलीस प्रशासनावर तपासून त्यांचा योग्य पद्धतीनं तपास करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, त्यांना सेवेतून बडतर्फ केलं पाहिजे. त्याचबरोबर त्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला, एका कुटुंबातल्या एका व्यक्तीला एक सरकारी नोकरी मिळाली पाहिजे आणि 1 कोटी रुपयाचं त्यांच्या घरामध्ये आर्थिक मदत मिळाली पाहिजे. एवढंच या ठिकाणी आम्ही मागण्या घेऊन या ठिकाणी समस्त भारतीय संविधान सन्मान समिती मोहोळ तालुका आणि मराठा सेवा संघ यांच्या वतीने या ठिकाणी मोर्चा आयोजित केला. या मोर्चाला उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी यांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि या ठिकाणी कार्यक्रम